उल्हासनगर येथील एका इसमानं राहुरी येथील नितेश पवार यांचे आधार कार्ड, पॅन कार्ड याचा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून सुमारे 5 लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध। ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी। गणेश देवतरसे। मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। उल्हासनगर येथील एका इसमानं राहुरी येथील नितेश पवार यांचं आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून वेगवेगळ्या बँका आणि फायनान्स कंपन्यांकडून सुमारे 5 लाख रुपये कर्ज काढून फसवणूक केली आहे। या घटनेमुळे तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे। नितेश दादासाहेब पवार हे राहुरी तालुक्यातील मालुंजे खुर्द इथे राहतात। त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे। त्यामध्ये म्हटलंय की नितेश पवार यांना मोटरसायकल घ्यायची असल्यानं त्यांनी 9 सप्टेंबर 2024 रोजी श्रीरामपूर येथील IDFC बँक इथे कर्ज घेण्यासाठी अर्ज केला होता। त्यावेळी तेथील बँक अधिकारी यांनी नितेश पवार यांचे सिव्हिल चेक केलं असता नितेश पवार यांचे आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर करून उल्हासनगर येथील मनीष पालव यानं नितेश पवार यांच्या बरोबर जॉईंट खातं उघडलं आणि त्यांच्या नावावरती विविध बँका, फायनान्स कंपनी यांच्याकडनं एकूण 4,45,076 रुपये कर्ज घेतलं। त्या कर्जाचे हप्ते भरलेले असून त्यापैकी 2,29,870 रुपये कर्ज भरणं बाकी आहे असं समजलंय। त्यामुळे तुमचं कर्ज प्रकरण होणार नाही असं बँक अधिकाऱ्यानं नितेश पवार यांना म्हटलं। आपण कोणत्याही बँकेचं कर्ज घेतलं नाहीये। उल्हासनगर येथील एका भामट्यानं आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड याचा गैरवापर करून कर्ज काढलं आहे असं समजल्यानंतर नितेश दादासाहेब पवार यांनी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली आणि फिर्याद दाखल केली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरनं आरोपी मनीष अनिल पवार यांच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी। सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव। अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।